बाबाच्या हातात जर एवढीच जर शक्ती आहे, एवढीच जर ताकद आहे, तर त्या बाबाले भारत पाकिस्तान सीमेवर उभं करा. कर म्हणा त्या बाबाले हात असा, थांबून दाखव म्हणा पाकिस्तानवाल्याच्या गोळ्या. नाही भोगदाळ पडून येईन तर हाताले चिवट्या पडून आम्हाला महाराज कसा पाहिजे तर शिव शिवबा वीर शिवबा बहुजन प्रतिपालक असा राजा शिवाजी छत्रपती महाराज असा शिवाजी छत्रपती. हे महाराज तुम्हाला आम्हाला समजून घ्यावं लागेल शिवाजी महाराज, आणि हे म्हणजे आमच्या डोक्यातली काढा लागेल. नाही तर रंगारंगाचे महाराज हो काकू. आता एक बाबा आला मांग, त्या बाबाचे तुम्ही व्हिडिओ पाहिले असं फेसबुक व्हॉट्सअपवर. तवेवाला बाबा. कोणता बाबा? तवेवाला बाबा. बरं या तवेवाल्या बाबाची खासियत काय? हा बाबा खालून शेक लावते दिसतो, त्याच्यावर ह्या बाबा तावा ठेवते आणि गरम झालेल्या लाल ताव्यावर बाबा बसते. गरम झालेल्या ह्या ताव्यावर बाबा बसते म्हणजे बाबा चमत्कार करते असं लोकांना वाटे. त्या बाबाच्या दर्शनासाठी रोज हजारो लोक गर्दी करे. एक दिवस काय झालं, त्या बाबाचं पुजाऱ्यासोबत भांडण झालं. जो पुजारी बाबाची सगळी व्यवस्था करे, जेवाची ताव्याची निव्याची, त्याच्यासोबतच बाबाचं तोंड वाजलं. पैशासाठी भांडण झालं पुजाऱ्याचं बाबासोबत. पुजाऱ्याला बाबाचा राग आला. पुजाऱ्याने काय केलं, रोजच्या ताव्यावर तो बाबा बसे. तो होता असा जाड तावा, फोकड तावा. तर पुजाऱ्याच्या मनात राग होता. पुजाऱ्याने काय केलं, रोज ज्या ताव्यावर तो बाबा बसे तो तावाच त्यानं दुसऱ्या दिवशी बदलवला. असा पातळ तावा ठेवला, पातळ तावा. बाबाला का माहित पातळ आहे का जाड आहे. बाबा रोज सारखा भर धमकीन ताव्यावर जाऊन बसला. पण जशी पोळी शेकली ह्या फोडला. 7-8 महिने झाले बाबा या ठिकाणी पक्की शकून आहे. आणि आमच्या नागपुरातल्या बाया अशा बयाळ आहे, त्या बाबासाठी आताही कधी डबे घेऊन जाते. असे टिफिनचे डबे नेते, त्या बाबाच्या दर्शनाला जाते. तो बाया आमच्या इकडली एक बाई गेली होती त्या बाबाच्या दर्शनाले. मस्त वांग्याची भाजी नेली, लंब्या रोट्या नेल्या, पुरणपोळी नेली, साध्या पोळ्या नेल्या. त्या बाबानं डबा उघडला, जशा पोळ्या पाहिल्या तसा हा बाबाच्या बाईले म्हणे, बेटी नो रोटी म्हणे, हरली सोजी म्हणे, लय सोजी म्हणे. हव्यावरचं काहीच नाही जबाब म्हणे. आता एवढं धाकीचं नाही. बाबाचं नाव आहे तवेवाला बाबा. म्हणून आम्हाला बाबा पाहिजे असेल, हे बाबा पा की 7 कोटी मंदी विकासाच्या आधी, 7 कोटी मंदी विकासाचा पाया आम्हाला या बाबाच्या विचाराची गरज आहे. आणि हे बाबा कोण्या जातीचे नाही, धर्माचे नाही. तुमची इच्छा आहे ना एकाची? किती वाजेपर्यंत घेऊ करो? तुमचं गाव आदर्श गाव आहे. आर्वी तालुक्यातलं सुंदर गाव आहे. ज्या गावामध्ये सगळे धार्मिक लोक आहेत, परिवर्तनवादी लोक आहे, वैचारिक लोक आहे, जातीयवादी लोक नाही, सर्वांना सहकार्य करणारे लोक आहेत. दारूबंदी आहे गावात. दारूच्या थेंबाली हात ना लाव त्या गावचे लोक. जमतच नाही. काही काही बाया म्हणत असतील, तुले का मालूम तू राहून पाहिजे इथं 2-4 दिवस आणि मग पाय पेणार यायचा करत.
काहून की या पिणाऱ्याचा त्रास बायालेच जास्त आहे. आणि हा 85% बहुजन समाज या व्यसनानं लंबा झाला. तुम्ही पाय गुजराती, मारवाडी, सिंधी, जैन समाजाचा आदर्श घेण्यासारखा आहे. मोठमोठाले उद्योगपती आहे, पैसेवाले लोक आहे, रोजचं इन्कमिंग असते. पण ही गुजराती, मारवाडी, सिंधी, जैन समाजाची माणसं कधी दारू पिऊन रस्त्यावर पडलेले दिसत नाही. हे आपलंच बियाणं जास्त गडबड करते. 85%. छटाकभर पेते आणि पावरांगात आणते की 50 ग्रॅम मारू तो रस्ता भूल जाए, 100 ग्रॅम मारू तो नाली में गिर जाए, पूरी शीशी मारू तो काही दारू पिणारे म्हणतोस की याला आणलोच कोण येऊन जाऊन आपल्यावरच कोण आणते. त्याचं कारण जहर खाने वाला आदमी अकेला मरता है. जहर खाने वाला आदमी अकेला ही मरता है, लेकिन ये शराब पीने वाला आदमी खुद तो मरता है लेकिन परिवार को साथ में लेकर मरता है. म्हणून सावधान. हे पेणारे असे कलाकार आहे, कोणाचं ऐकत नाही. दारू पेल्यावर इलेक्ट्रिकच्या खंब्याले म्हणते क्यू बे तू बीच में क्यों आहे. खंब्यालाच लाथा मारते बिना कामाने. घेणं नाही देणं नाही. काहून ते पेल्यावर याले भानच राहत नाही ना. 2 बेवडे फुल दारू पेले. दारू पिऊन रातच्या टायमाले घरी वापस जात होते. असा सिंगल रोड होता तुमच्यासारखा. हा आरवी मार्ग, फारवी पुलगाव सारखा. तर ते रोडला घरी वापस जाऊन राहिले. आणि घरी जाता जाता का नाही हे बाईकनं जाऊन राहिले. जाता जाता समोरून एक ट्रक आला. आणि ट्रकले लाईट किती राहिली.